श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपण सर्वजण आईच्या चरणी हीच प्रार्थना करूया की जे काही प्रत्येकाच्या आयुष्यात घडेल त्या सगळ्या प्रसंगांना सामोरे जायला आम्हाला बळ, ताकद, शक्ती दे व सदैव आमच्या सोबत राहा, आमच्या पाठीशी राहा. आमच्याकडून तुला जी काही कर्म घडवून घ्यायची असतील ती तूच आमच्याकडून करून घे, कारण आई आम्ही पूर्णपणे तुला समर्पित झालोय. आई, धरती मातेला इतकी ऊर्जा दे की ह्या पृथ्वीवर जो काही हाहाकार मजला आहे तो ती प्रचंड प्रमाणात सहन करू शकेल, कारण आई या सगळ्याचं प्रवचन तू केलं आहेस. आता तूच ह्या भवसागरातून आम्हाला तारून नेशील ह्याची खात्री आहे. चुकूनही आमचा हात निसटला तरीसुद्धा तू आमचा हात सोडू नको, कारण आई तुझ्या सानिध्यातच आमचं रक्षण होणार हाच आमचा विश्वास आहे. ह्या कलियुगात तू आमचं रक्षण कर, जेणेकरून आम्ही तुझ्या सोबतीने सगळ्या संकटावर मात करू. तसेच आमच्या भारतभूमीला व जो धर्माच्या मार्गाने चालत आहे त्याला, तसेच आपले सैनिक बंधू जे ह्या भूमीसाठी आपल्या जीवाची पर्वा न करत लढत आहे त्या सर्वांना व आमच्या भोवती तू प्रचंड असं संरक्षण कवच निर्माण कर, जेणेकरून कोणतीही असुरी शक्ती आमच्यावर मात करू शकणार नाही. आई, प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जेने प्रज्वलित ठेव, कारण आता हीच ऊर्जा खूप गरजेची आहे. प्रत्येकाच्या पाठीशी तू आहेस ह्याचा आम्हाला पूर्णपणे दृढ विश्वास आहे. म्हणूनच आम्ही संकटाशी दोन हात करण्यात सक्षम आहोत. आपल्या भारतभूमीवर सतयुगाचा प्रारंभ करण्यासाठी आई तुझा आशीर्वाद व तुझी सोबत खूप महत्त्वाची आहे. आता या परिस्थितीत तू आम्हाला तुझ्या कुशीत सुरक्षित ठेवशील ह्याची पण आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. आई, फक्त तू आणि तूच आम्हा सर्वांचा आसरा आहे. आम्ही सर्वजण तुला नतमस्तक होऊन स्वतःला तुला समर्पित करत आहोत. श्री स्वामी समर्थ.